4 नंबरचा आहे ती. त्याचा माझं लय चांगलं. हा ते बाजारात असतो बघा ते अनवर म्हणजे मी त्याचं पण त्याला आम्ही अनवरच म्हणतो का सगळी. असं 2-3 नाव असतात आमच्यात. कोणी काय म्हणतात कोणी काय म्हणत. लय माल दिला मी त्याला गावरान गायला लय रोज 400-7 भरून देते. असं आहे ना. खाली कुठल्या साईडला इकडे 2 साईडला. हा पहिलं का. त्याचा एरिया होता ना तो सिद्धीटेककडे. सिद्धीटेक साईडला लय रेगील गाया गावरान. हा तिकडे कसं काय आपली ओळख. रोज 6-7 गाया घ्यायच्या मी तिथे फिरवून रोज. तिकडे जायचं का तुम्ही. रोज एक त्याला 4-7 माझी भरती. ह्या टायमाला तर गाडी भरायचो आधी. घेईल गावरान गायाच्या टायमाला. असं आहे ना. आलेगाव, देवळगाव, बोरवेल. देवळगाव आमचं जुनच होतं ते आम्ही तिथलाही माल आणला. पण ते तिथं पहिले एक व्यापारी झाला होता बघा ते बुट्ट्याला एक ते काळ्याला मिशा बिशा मोठा आहे त्याचे बघा. पाटील म्हणून. बरोबर मी तिथं दौंडवर पोरांना लय माल दिला तुमच्या. हा तिथं असायचं ना आमचं चलता नाना म्हणायचे. दौंडवर 5-6 जण यायची माझ्याकडे. मी काय करायचो खाली इकडे आपल्या गावाकडे माल पाठवायचा पाळाय म्हणून माल घ्यायचो. लय ढांगाड माल मिळायचा. डुबऱ्याने जरा टोकण्याने कप टोकड्याने उन्या बटाने जात्या आतली गाय. इकडे पणजीला डोबरा खुराटला सुतीला डोबरा बादेकला कप सुटी पुतर गाय ती. सगळ्या केल्या की रोज गाडी भरून जायची मी जायची डेली. त्याला माल यायचे कशामुळे लागायचा दुकानदार लागायचा ना. त्याच्यामुळे त्याचा विषयच नव्हता. तेव्हा सगळा माल दुकानात ठेवायचा. बरोबर. राशीन मध्ये जर चालू झालं तर मग ह्याच्यापेक्षा अजून अडचण येईल व्यापारला. कारण की ती बजरंग दलच्या मग ती दम नाही काढणार. भांडवल पाहिजे होतं. मी मगाशीच फोन लावला होता त्याला. मला हप्ते येतात संध्याकाळी भरायचं गाड्यांचं उद्या 5 तारीख. असं आहे का. म्हटलं मगच फोन लावला होता. म्हणलं अर्ध्या तासात फोन लावून सोडतो म्हणला. परत मोबाईल बंद केला. मी झोपलेलोच होतो सकाळचा. मी आलोच पाठ तिथून 8 वाजता 7 वाजता. बरं ऐक ना मी आता येणार आहे खडक्यातला निघालोय माझ्या गावात ये मग त्यानंतर. कुठं चालले तुम्ही. खडक्यातल्या पैशासाठी जावलो 2-4 जणांकडे पैसे मला जवळ 80-90 रुपये हप्ते तुम्ही त्याला 5 तारखेला. त्यांच्या 5-6 जण होते की. सध्याच्या गाडीमुळे गुतली आपली गाडी. असं आहे ना. सध्याचं लोकेशन होतं जागेवर तिथूनच. मध्ये आपली गाडी तिच्या मागास होती 1 किलोमीटर अर्धा किलोमीटर. बरोबर तीच लोकेशन असेल. गाडी काय कुठे कारण तिला 3-4 वर्षात कोणी शिकत नव्हती मारली. टाटा याची 3 खेपा करायचा का. लय मजेत करायचं. त्याच्यात मग तुमच्या लोकांचं कॉन्टॅक्ट नव्हतं. माझं कॉन्टॅक्ट होता ना. डायरेक्ट पोलीस म्हणला शेळीचे म्हणले होतं म्हणला ओरिजिनल बोर्डवरच आहे त्याचं. प्रत्येक रूटला 4-2 गाड्यात म्हणलं त्यांचा रस्ताच नाही सोडला. तासूनच होते ते. प्रत्येक रोडला गाडी म्हणलं त्याची. शेळीच्या म्हणलं आधी पहिला शेळी गुन्हा दाखल का. असं आहे. बाकीचं काय असं ते बघू म्हणलं. आता माल सोडील ना दादा. ते कोर्टाचं हे न्यायचं त्याच्याकडे. कोणाकडे त्याच्याकडे जाणारच आहे ती. साहेबाकडे घेऊन जायचं ते बॉन्डवर आपलं माल सोडलेलं आहे का कोर्टाचा प्रमाणपत्र ते घेऊन जायचं म्हणावा. साहेब आता तुम्ही केलं म्हणा गुन्हा दाखल मला लय त्रास झाला म्हणा. पण मी ते धंदा नाही करत म्हणा माझा व्यापार आहे म्हणा. म्हणलं ना त्याला मी काल. जे प्रमाणपत्र कोर्टाने सोडलेलं ते दाखवायचं त्याला. काल मी पोलीस स्टेशनला गेलो तर मला त्याने बोलून घेतलं होतं. तो आधी म्हणला शेळीच्या कासला आधी बोलून घ्यायचं. म्हणलं शेळीच्या मीच आहे का तुम्हाला म्हणलं दिवाळीची रेट टाकली तुमच्या टाकली होती की तुम्ही ह्यो धंदा करता जनावर हे करता तिकडे त्याचा व्यवसाय म्हणलं तुम्ही करता. म्हणलं पोरं म्हणले आम्हाला पोरांची लई ओरड आहे. पोरांची ओरड येणारच आहे ना म्हणलं. मी त्या शनिवारी म्हणलं जनावर घेऊन 20-25 प्रत्येक चौकात गेले की तुमची डिपार्टमेंटची पोलीस आहे. हप्ते नेमके द्यायची कोणाला धंदा करायचा कसा.
हा तुमचे गोरक्षक डिपार्टमेंटचे माणसं काय म्हणलं चारा पाणी करायचं. हा मी त्यांना दाखवतो चारा कुठे आहे पाणी कुठे आहे. हा 2 महिने काय म्हणतात 4 महिने राहून त्या म्हणजे नाही आमची लोक कशी येणार. शनिवारपासून माझी काय चालू करणार. माझी गुन्हा दाखल होईल म्हणून मला लेखी द्या तुमची माल. एअरपॉनच्या मोठ्याला गाया 6 सोडल्या. त्यातली गेलेली गाय रमेश वांड्रेला इकली. शुक्रवारी रात्री ज्याला खाली काय भरून गेल्या त्याच्यावर परत आठवड्याने आला. मग व्हिडिओ बघितलं ना. त्यांच्या गायांचा व्हिडिओ काढलो होतं. मला व्हिडिओ म्हटली ती एका बी गाय नाही. म्हणलं गाय व्हिडिओ मधला नाही पण आता बिरजीला गाय सुटली घरी मला 16 आहेत. म्हणलं मग तुम्हाला मी त्या टायमाला सांगितलं होतं ना तुम्ही जरी रेट टाकली तरी आमचा धंदा पण नसतो. पण आमचा व्यवसाय ओरिजिनल आम्ही पहिल्यापासून खानदानी करणारच. तुमची गोशाळा आत्ता झाली म्हणलं 4 वर्ष झालं. मी तुम्हाला 50 वर्षाचं रेकॉर्ड दाखवतो आमचं मार्केटला. आणि म्हणलं तुम्ही जरी रेट टाकले माल न्यायला तरी म्हणलं आमचं काय पण चालणार होतं का. दुकान चालूच राहणार आहे.